या खेळामध्ये खरं तर या वर्षामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केलीच आहे आणि आज या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जिथे कुठली कमतरता असेल ती गोष्ट आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नक्कीच मी पुन्हा सर्वच या असोसिएशनच्या वतीनं मेहर इलेव्हन बापगावचं देखील मनापासून आभार मानेन की अशा प्रकारची स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि या परिसरातील क्रिकेटर्सना कुठेतरी एक नवीन प्लॅटफॉर्म देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सामना आता नुकताच आपण टॉस संपन्न होताना बघितला, जेथे टॉस जिंकला वीरेन स्पोर्ट भावाळीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. जय हनुमान चौधरपाडा संघाला क्वार्टर फायनलची लढत आहे. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ तुम्हाला बघायला मिळेल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, गावदेवी स्पोर्ट नानकर संघ कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचे, कारण मेहर इलेव्हन बापगाव घरच्या मैदानावर आहेत, ते ऑलरेडी या ठिकाणी आहेतच. गावदेवी नानकर, कारण लकी ड्रॉ देखील आपण करणार आहोत इनिंग्स ब्रेकमध्ये. फायनलसाठी कोणता संघ पोहोचणार याच्यासाठी आपण ड्रॉ ओपन करणार आहोत. त्याच्यामुळे नानकरचा एखादा प्रतिनिधी आणि टीमला विनंती करतोय की आपण पोहोचायचंय, कदाचित यानंतर तुम्हालाही खेळावं लागेल. आणि हे दृश्य पहा, जाणता राजा महाराजांची प्रतिमा असणारा हा भगवा ध्वज, प्रत्येकाच्या नसानसात भगवा रंग आहे आणि महाराष्ट्राची आन मान शान आहे. आणि पाहू शकाल तुषारजी भंडारी आणि मिस्टर करण मेहर मात्र या ठिकाणी तो ध्वज या ठिकाणी फडकवत असताना ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ही क्रीडानगरी आपण पाहतोय. लोकप्रिय क्रीडांगण आहे. स्पर्धा कोणती असू द्या, प्रेक्षकांची अतूट गर्दी ही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत असते आणि त्यापैकी ही सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आज आपण कव्हर केली. सरपंच व उपसरपंच चषक मेहर इलेव्हन बापगाव संघाच्या वतीनं आणि प्रत्येक वर्षी बापगावकरांच्या वतीनं अर्थात मेहर इलेव्हन संघाच्या वतीनं आपल्याला या क्रीडांगणावरती स्पर्धा पाहायला मिळत असतात. आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला सुद्धा नेहमीच प्रत्येक वर्षी घटक बनवतात, त्यासाठी मी पुन्हा मेहर इलेव्हन बापगाव संघाचा मी आभार व्यक्त करतोय. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. नाणेफेकी जिंकले या ठिकाणी वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाली संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि सलामी जोडी पाहू शकेल कुठल्याही प्रकारचा चेंजेस नाहीये. राम चौधरी त्याच्या सोबतीला प्रतीक वागडे आणि गोलंदाजीला सुरुवात करतोय कैलास रावते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू हवेत केला आहे, लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये. मिडॉन द क्षेत्ररक्षक पाठ परत जात असताना चेंडू थांबवेल का, नाहीये आणि चेंडूनं ओलांडली सीमारेषा. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती चांगला आगाज करत असताना बॅटर राम चौधरीच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार आणि सुंदर सुरुवात केलेली आहे. जो आगाज मिळणं गरजेचा होता, कुठेतरी दबाव वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धी संघावर, तो आता या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, हो पुन्हा समोर लॉक केलाय. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय. आणखी एक बॉल सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. दोन्ही फटके आपण पाहिले आणि 3 दिशा मात्र निवडली. आय थिंक दीपेनं सुरुवातीला झेल खाली जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्यानंतर तो डबल माइंड झाला आणि त्याच्यानंतर असं वाटलं की तो चेंडूला स्टॉप करेल, परंतु आउटफील्ड टणक आहे आणि त्याचमुळे पाहतो की वन बाउन्सनं मात्र चेंडू लॉंगॉनच्या पलीकडे गेला. बॅक टू बॅक 2 चौकार, 8 धावा धाफलक्यावरती चांगली सुरुवात. चौधरपाडा संघाची संख्या आपण पाहत आहोत.
फुलटॉस मिडॉपच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न राहुल केने चेंडूवरती झडप घेतोय आणि पहिलं विकेटचं पतन. राम चौधरी बॅक टू द डगआउट. लागोपाठ 2 चौकार, परंतु तदनंतर कैलासने त्या ठिकाणी पलटवार केला आणि रामला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. फार मोठा धक्का लागतोय जय हनुमान चौदरपाडा संघाला. प्रयत्न चांगले होते रामचे, परंतु फटका फ्लॅट खेळला आणि त्याच्यामुळे पाहतो की मिडॉपला सिनियर राहुलला मात्र कुठल्या प्रमाणात चुकी केली नाही. हे दृश्य पहा, जबरदस्त कॅचिंग आणि अखेर पहिली विकेट्स कैलास रावतेने आपल्या टीमला प्राप्त करून दिली. रामनं झटपट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि हे दृश्य आता मात्र आपण दिवसभर पाहणार आहोत, कारण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. जेव्हा 3 षटकाचे सामने असतात त्यावेळी प्रत्येक फलंदाजाचा एक प्रयत्न असतो की अधिक वेगाने धाबा कशा रीते जोडू शकतो. त्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो की विकेट सुद्धा मात्र गमावले जातात आणि त्यापैकी रामची विकेट्स आपण पाहिली. नवीन फलंदाज आदित्य वाकडे आलेल्या फटका मोठा खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु शॉट मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी बाहेर काढलाय. चेंडू उचलून जोपर्यंत फेक करतील तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आम्ही शेवटचा ऑफिशियल कॉल देतो गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या संगणकाला किंवा एखाद्या प्रतिनिधीला की आपण इथे ड्रॉ पाडणार आहोत. विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे त्वरित यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांच्या मदतीने आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि योगी सर खरे तर टॉस जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेतला, फिल्डिंगचा निर्णय घेतला बावळेच्या कॅप्टननं, मात्र बॅटिंगच हवी होती. याचं कारण काय तर सर्व मॅचेस आज धावांचं संरक्षण करत असताना चौदरपणा जिंकलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्याही मनासारखं घडलेलं आहे. ओव्हर द विकेट, हो फ्लॅट येण्याचा प्रयत्न होता, खोलात टाकलेला बॉल सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि 10 धावा धावफलकावरती असताना डॉट बॉल कुठेतरी मी म्हणेल एक नवीन ऊर्जा, नवीन ताकद देऊ शकतो गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. समीर, हा निर्णय या स्पर्धेमध्ये नाही तर मी मागील 4-5 स्पर्धेमध्ये पाहतो की आता सोदरपाडा संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकतो त्यावेळी मात्र ते बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना टार्गेट देणं हे आवडत असतो. ओ फुलटा सरळ लॉप केला, स्टँड अँड डिलिव्हर, रॉकेट शॉट आणि चिनू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. बॅकने ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. त्या ठिकाणी आदित्य खरं तर वेगवानच फलंदाजी करत असतो. आल्या आल्या त्याला योगी सर आपण फार रेअरली पाहतो की तो डिफेन्स करताना दिसला, आणि हा तर फुल टॉस होता, त्याच्यावरती हल्ला चढवला. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर 14 धावा म्हणजेच एक चांगली सुरुवात आहे. ती म्हणजे जय हनुमान चौदरपाडा संघासाठी टॉस हारल्यानंतर जी बॅटिंग मिळाली ती योग्य मिळाली. हो, निश्चितपणे जेव्हा आपण PTC मध्ये जातोय स्पर्धा कव्हर करण्यासाठी तेव्हा मात्र आपण पाहतो की जास्तीत जास्त वेळेला आपण तरुणी संघाला नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करताना पाहत असतो आणि ते आता मात्र रणनीती चौदरपाडा संघ मात्र ते आकारतोय. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहतोय. जरूर राम बाद झाला, परंतु रामने चांगला काम केल्याचं म्हणावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण जो ड्रॉ आहे त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. एका चिठ्ठीवरती नाव असेल आई गावदेवी स्पोर्ट नानकर, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असेल मेहर 11 बापगाव आणि एका चिठ्ठीवरती नाव असेल विजय संघ, अर्थात चालू सामन्यातील विजय संघ असेल. सुरुवात केली गोलंदाज दीपेन केनेनं. पहिल्या चेंडू पाहू शकाल थोडंसं या ठिकाणी फुलर लेंथ पाहिला, पडल्यानंतर पाहू शकाल एक्झॅक्टली विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला दीपेननं. खेचून मारण्याचा प्रयत्न, अलाउन द कार्पेट चेंडू त्याला मिड विकेटला वाडी क्षेत्रामध्ये. हो हो, धुरीचा प्रयत्न, विकेट झोक्यात जरूर होती आणि त्याचमुळे आता मात्र पाहू शकाल ऑफिशियल पंचाने टीव्ही पंचाची मदत घेतलेली आहे. परंतु जर हे दृश्य आपण पाहिलं तर आता मात्र ही बॅट हवेत आहे की ग्राउंडेड झालेली आहे, आता मात्र पाहावं लागेल. कुशल मोमेंट आहे, कारण कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही याप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट पाहतोय.
हे क्लोज पिक्चर पहा. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने आपण पाहत आहोत. नॉट आउट. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा योग्य वापर खरं तर केला जातोय, कारण अगदी जे क्रुशल निर्णय आहेत ते निर्णय घेत असताना ऑनफिल्ड पंचांनाही माहिती आहे की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, कारण आता मॅचेस पुढे चालल्यात, स्पर्धा पुढे चालली आहेत, तसंच आता मोठ्या मॅचेस होत चालल्यात. त्याच्यामुळे कोणताही निर्णय चुकीचा जर का झाला तर एखाद्या संघाचं नुकसान नको व्हायला, आणि त्याच्यामुळे ही काळजी देखील घेतली जाते. परंतु ओव्हरऑल 3 दिवसांमध्ये अंपायरिंग सुद्धा सर खूप चांगली पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड नाव. दीपेन षटकाला सुरुवात केली आणि दीपेन खरं तर पहिल्या सामन्यामध्ये नव्हता, परंतु आता त्याच्या येण्यानं कुठेतरी पुन्हा एकदा संघामध्ये ताकद जरूर वाढली आहे. हो, निश्चितपणे बॅटिंग ऑर्डर असेल किंवा गोलंदाजी ऑर्डर असेल, चांगला खेळ तो साकारलाय. शफल असताना मात्र पाहू शकाल स्वतःवरती फार नाराज दिसतोय प्रतीक, कारण एस्टॅनच्या डोक्यावर चेंडू मात्र चालला अगदी फ्लाय होत असताना लागोपाठचा मात्र हा आय थिंक हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी फडके मामा यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. खूप प्रेम आहे खरोखरच. ओ हो 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 हो, लॉफ करायचं होतं आणि हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. थोडासा खाली राहणारा बॉल आपल्याला बघायला मिळाला. परंतु जबरदस्त वापसी आपल्याला या ठिकाणी विरेन स्पोर्ट जे बजरंग भाबाले संघाने पाहायला मिळाली, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 14 धाबा जोडल्या तर, परंतु त्याच्यावरती कुठेतरी दीपेन केने पाहिलं तर गतिरोधकाचं कार्य केलेलं आहे, आणि हीच अपेक्षा होती या संपूर्ण भावालेकरांना. एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू, आणि नेहमीच आपण त्याची प्रशंसा करतो असतो. अजून एक चांगला चेंडू, चेंडूला उचली मिळाली आणि पावशेकला एक्झॅक्टली प्रतीकच्या चेहऱ्यावरती चेंडू जाऊन मात्र या ठिकाणी वेगानं धडकलाय. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, परंतु पाण्याची पूर्तता करायची आहे, मी आयोजकांना विनंती करतोय. चला, सर्व काही सुरळीत आहे. पुन्हा मात्र पावशेकर या ठिकाणी प्रत्येक वाकडे खेळण्यासाठी सज्ज झालाय. या तर छोट्या मोठ्या गोष्टी असतात. लोपुटाची नॉनचला टर्न केलाय, चेंडू चला अगदी गवतावरती रेंगाळत मिडवे केला. शत्रशी चांगली झाली, परंतु फेकी मात्र थोडीशी रॉंग ऑन आली, आणि त्याच्यामुळे पाहतो की 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी दीपेन खेळण्याचा आपण स्पेल पाहिला. फक्त आणि फक्त या ठिकाणी एकूण 5 धाबा त्याने खर्च केल्या. विकेटला मात्र प्राप्त करता आली नाही, परंतु टिचून मारा केला. इकॉनॉमिकल स्पेल त्याचं पाहिलं, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, चांगला कमबॅक करणारं हे षटक होतं दीपेन केनेच्या माध्यमातून. पलटवार होणं गरजेचं होतं, आणि तो पलटवार या षटकामध्ये आता त्यानं करून दिलेला आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फार वेगानं धावा बनवत होत्या, जवळपास 14 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण झाल्या होत्या, आणि त्याच्यानंतर अडचणी थोड्याशा वाढल्या होत्या, त्या म्हणजेच विरेन स्पोर्ट भावाले संघासाठी. परंतु तदनंतर दीपेन केने काय कमबॅक करणारं षटक त्याने हाताळलंय. अनंत केने नक्कीच हा सामना एन्जॉय करत असतील. संस्थापक अध्यक्ष तर त्यांनी देखील गोलंदाजी पाहिल्यानंतर त्यांनाही कुठेतरी आता चांगलं वाटलं असेल, कारण
प्रत्येकाला त्याच्या गावचा अभिमान असतो की आपल्या गावातील संघ जिंकावा. चला स्पीडअप करूया आपण, कारण यानंतर ज्या 2 सामने जे आहेत ते आपल्याला मात्र जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. शेवटचं षटक आणि गोलंदाज राहुल च्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. राऊंड द विकेट मारा करतोय, लाईन चुकीची पाहतोय. पंचाची दुनियात समांतर वाईटचा इशारा पाहायला मिळतोय एक्स्ट्राच्या स्वरूपानं. इथे मात्र या ठिकाणी धाव खर्च केली. राहुलनं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. या अगोदरच्या सामन्यामध्ये खरं तर ज्या वेळेला पहिला राऊंड खेळत होते शिवशक्ती लोणारच्या विपक्षामध्ये, त्याची पुनरावृत्ती त्याला करावी लागणार आहे. एक्स्ट्राच्या मदतीने धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा ओ बॅटची कडा, बॉल आता गॅप मधून निघालाय, गली रिजन मधून वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. लकी रन्स फॉर द टीम जय हनुमान. साधारण बिल्डिंग तिथे आपण पाहिली, कारण चेंडू मात्र थांबला गेला असता, परंतु कुठेतरी आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. हो बॅटची टॉपेज आणि त्यानंतर पहा चेंडू परत जरूर पोहोचला, परंतु चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टॉप करू शकला नाही आणि सरळ चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. लकी बाउंड्रीज म्हणू शकतोय. आणि त्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू चाललाय लॉन्ग ऑनच्या प्लॉट मध्ये. ये कहा मानने वाले हैं, वन साइड हीरो और उनके बल्ले से निकल गया है सिक्सर. कडक शॉट, बेधडक शॉट, अफलातून फटकेबाजी आता आदित्य वाकडे मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुफानी खेळ साकारतोय पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे. आज त्याचा धावाचा वादळ मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे गेलाय. 24 धावा 24 ऑन दी बोर्ड. आणि पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ आगमन झालेला आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत, असे आमचे एलकुंदेचे समाजसेवक सुखदेवजी वाकडे आणि आवेशजी वाकडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज योगेश पाटील यांच्या निवासस्थानी भरपूर चर्चा सुरू आहे. जरूर त्या ठिकाणी पाहू शकाल एक्झॅक्टली ढोल ताशे वाजतायत आणि समीर सुद्धा मात्र त्यांचा आनंद घेतोय. अकरा धावा पहिल्या 2 बॉलमध्ये आता खर्च केल्यात. राहुलच्या विरुद्ध चांगला खेळ सुरू केला आदित्यनं. थोडासा खाली राहणारा बॉल टप्पा पडल्यानंतर निखिल जोगेन राहुल सोबत काहीतरी चर्चा आता त्यांनी केली की आता इथून कमीत कमी धावांवरती थांबावं लागेल, कारण त्यांनाही माहिती आहे की चौदरपाडा संघाकडे बॉलिंग अटॅक फार चांगला आहे आणि तो बॉलिंग युनिट भल्या भल्या संघांना या स्पर्धेतून बाहेर काढताना आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे इथून आता धावफलकावरती 30 लागलेत. आदित्यचा देखील मानस असेल आणखी एखादा मोठा फटका कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, मिळेल अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे गेले. आता एक चांगला इंटेंट होता योगी सर, जसं ऑप्शनच्या बाहेर निघतोय तदनंतर प्रयत्न केला होता विकेटवर जाण्याचा राहुलनं. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक 31 आकड्यावर. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळाल्या. या स्पर्धेची प्रशंसा होते. यावेळेला मिसटायमिंग आहे, हुक करण्याचा प्रयत्न मागे, फाईन लेगला बीट करून बॉल मागे निघून चाललाय वेगानं. 2-2 फिल्डर धावत आहेत, परंतु हा देखील बॉल सीमा पार. येत आहेत धावा 4.
चौकार. चांगली बॅटिंग सुद्धा आपण पाहिली आणि जयदीपजी पाटील आमच्यापासून रजा घेत असताना त्यांनी बहुमूल्य वेळ इथे खर्च केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दहा फलकाकडे आपण लक्ष वेधूया. एकूण 35 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही मात्र पाहू शकाल या ठिकाणी काही चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंगमधील राहुल किणे पुन्हा मार्गस्थ होतोय. हो चेंडू खाली राहिलाय. चेंज पेस यष्टीरक्षकाकडून मात्र चूक घडली गेली. तदनंतर पाहू शकाल एक धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि फेकी पाहू शकाल चांगल्या प्रमाणात झाली आणि निखिल केनेकडून मात्र पुन्हा मिस्टेक घडली गेली. चुका आणि चुकाच सातत्याने आपल्याला बघायला मिळतात आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. छोट्या छोट्या चुका ह्या भरपूर महागात पडत असतात ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करणार. म्हणून इथून चुकीचं क्रिकेट खेळलात तर डेफिनेटली स्पर्धेमध्ये पुढे सरकणं पुढे जाणं तुमच्या संघासाठी कठीण होणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. पुन्हा एक मोठी टोटल उभारली गेली आहे 3 षटकांच्या मॅचमध्ये. राहुल भरपूर महागडा ठरलाय. राऊंड द विकेट. ओ एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. चांगला राईज होत असताना टेक ऑफ करणारा बॉल. गुडलेन स्पॉट टप्पा पडल्यानंतर आणि हा चेंडू येतो डॉट बॉल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 37 आणि 38 रन्स टू विन. 38 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सुपर 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर भावळे संघाला. चला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करत आहोत. चालू सामन्यातील दोघेही प्रतिनिधी विनंती करतो की आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. तदनंतर मेहरी 11 बापगाव आणि आई गावदेवी नानकर. एका चिठ्ठीवरती नानकर संघाचा नाम उल्लेख आहे. दुसऱ्या चिठ्ठीवरती मेहर 11 बापगाव संघाचा आम्ही उल्लेख केला आणि एका चिठ्ठीवरती विजय संघ आहे. म्हणजे जो चालू सामना आहे त्या सामन्यातील विजय संघ अर्थात त्या चिठ्ठीमध्ये त्यांचा आम्ही उल्लेख केला आहे. आणि 3 चिठ्ठ्यांपैकी आपण एक चिठ्ठी काढू. जी चिठ्ठी निघेल तो संघ थेट सरपंच व उपसरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. चिठ्ठ्या मोरेश्वर सुतार त्याचप्रमाणे पाहू शकाल चौदापाडा संघाचे सहकारी आहेत आणि मेहर 11 बापगाव संघ अर्थात ते आयोजक संघ आहेत. चला बाबाली संघाचे 12वी प्रतिनिधी आपण सुद्धा जॉईन व्हा कारण आपल्याला सुद्धा संधी आहे. या इकडे या. सन्माननीय मी विकीजी केणे विकी शेठ पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. 3 चिठ्ठ्यापैकी आपण एक चिठ्ठी काढायची आहे. एक चिठ्ठी उचला आपण आणि पाहूया तो कोणता संघ आहे भाग्यवान. ओ माय गॉड विजय संघ. म्हणजे आपण सेमीफायनलची नाणेफेकी संपन्न करूया. गावदेवी स्पोर्ट नानकर आणि मेहर 11 बापगाव. परंतु चौथ्या संघाला एवढा आनंद का झाला. अजूनही मात्र एका इनिंगची खेळी बाकी आहे.
चला आपण एखाद्या प्रतिनिधीने ड्रेसिंग करून लगेच यायचं आहे नाणेफेकीसाठी. जरूर तुमची आज स्वतःची स्पर्धा आहे, तुमची मेहनत सध्या आपण पाहतो या ठिकाणी. तेवढा वेळ तुमच्याकडे नाही, परंतु एखादा खेळाडू आपण गणवेशामध्ये या. फक्त 2 मिनिटं खेळ थांबवा. आपण थोडक्यात आणखी टॉस करतोय. सेमीफायनल मॅच आणि या सेमीफायनलच्या लढतीसाठी आपण पाहू शकाल नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय इताडेगावचे समाजसेवक मदनजी पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. थोडक्यात आपण टॉस करू कारण वेळ आपल्याकडे तेवढा नाहीये. सेमीफायनल सरपंच व उपसरपंच चषक आई गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष मेहर 11 बापगाव आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी. आणि मदनजी पाटील आणि आमचे बारामजी मेहरांचे लाडके साडू ज्ञानेश्वरजी पवार मेहर 11ची मागणी आणि तेच आलेलं आहे. याकडे सुद्धा लक्ष मला द्यावं लागेल, खास करून सुतार यांच्याकडे. तर टॉस जिंकला नांदकर संघाला. आपण त्यांना कोर्टिंग देऊया. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जाऊन असताना आपण मोरेश्वर खेळ सुरू होतं. एक्झॅक्टली काही तुम्हाला विचाराने फक्त निर्णय द्यायचा आहे. फिल्डिंग करणार. चला ऑल दी बेस्ट दोन्ही टीमला, ऑल दी बेस्ट आणि चांगला खेळ होईल यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देत आहोत. थँक्यू सो मच योगी सर. आणि बघा आता डबल धमाका या मॅच मध्ये. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. टार्गेट 38 धावांचा आदित्य वाकडे, राईट अमो द विकेट. ओ हो, पहिला बॉल एकसा पेस अँड बाउन्स, जबरदस्त टेक ऑफ करणारा चेंडू आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ज्यावेळेला चिठ्ठीमध्ये विजेता असं नाव आलं त्यावेळेला भरपूर आनंद साजरा केला तुझ्या हनुमान चौधरपाड्यानं. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. 38 धावांचं लक्ष्य आहे. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दीपेन स्ट्रायकिंग एंडला. दीपेन एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूंना फार कमी वेळामध्ये आपली जागा या टेनिस क्रिकेटमध्ये बनवलेली आहे. सोडून दिल्या बॉल आणि मोठे मोठे फटके खेळण्यासाठी तोही माहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एकसा धाव. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत आता धावफलकाला सुरुवात करत असताना वीरेन स्पोर्ट भावाळे संघासाठी प्रत्येक ओव्हर मागे आता इथून 13 धावा कमीत कमी बनवाव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी पॉवर प्लेचं षटक हे अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. अमोल मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला. निखिल सैदा बाकी आहे, मात्र स्टार्टिंग मॅटर करते. स्टार्ट चांगला मिळणार का? समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉलला पाठवले सर सीमा पार. चर्चा करत होतो दीपेन केनेची. एक असा खेळाडू आहे फार कमी वेळामध्ये त्याने टेनिस क्रिकेटमध्ये जागा बनवली आहे. ठोकलाय सिक्सर. तर म्हणतो खेळ क्रिकेट असो अथवा इतर कोणताही खेळ असू द्या, जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण स्वतःला विजयी समजायचं नाहीये. आणि इथे मात्र पहा कुठल्याही संघाला आपण कमी लेखू शकत नाहीये आणि त्याचा मात्र या ठिकाणी आघात केलाय सिक्सरना. जबरदस्त फटका. ग्रेट शॉट. पुन्हा एकदा आधी वाकडे, परंतु हे कुठे मागे वळून पाहणारे आहेत. जबरदस्त बॉल आणि त्याच्यानंतर पलटवार केलेला आहे. विकेटचं पतन. हातामध्ये तो झेल त्याने पकडलाय. आपण जर पाहिलं तर ते दोन्ही हात सुद्धा मात्र पुढे करू शकले असते, परंतु त्याला कॉन्फिडन्स होता की मी हा झेल पकडेल. मग एक हात असू द्या किंवा 2 हात असू द्या. फलंदाज मात्र त्या ठिकाणी दीपेन असं वाटतं जास्त प्रशंसा समीर झाली की काय. बिल्कुल बिल्कुल, ये भी तो क्रिकेट का ही पार्ट है, होता है कभी कभी. सिक्सर लागल्यानंतर चांगला पलटवार आदित्य वाकडेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आणि लगेचच विकेट प्राप्त केले. निखिल केने आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. धावफलकावरती 7 धावा असताना पहिला खेळाडू बाद झाला. चर्चा करत होतो की 13 धावा प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला बनवाव्या लागतील कारण डबल धमाका. एक नाही तर 2 मॅचेस. जो जिंकेल तो थेट फायनलला सरपंच उपसरपंच चषकाच्या. म्हणजे एका विजयावरती तुम्हाला एक विजय फ्री आहे. सेमीफायनल नंबर 2 म्हणजे आता ही सेमीफायनलच आपण योगी सर म्हणू शकतो. सेमीफायनलचा सामना सुरू आहे कारण यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल जिथे नांदकरनं टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मेहर 11 बापगावच्या विरोधात. आदित्य वाकडे पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. निखिल आल्या ड्राईव्ह करत असताना शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी
आणि 2 धावा बघता बघता पूर्णही केल्या जात आहेत. सुरुवात खरं तर आता चांगली मिळाली दोन्ही टीमला, कारण धावा देखील बनतायत आणि एक विकेट देखील, विकेटचा कॉलम देखील आता ओपन झालाय. म्हणजे गोलंदाजासाठी देखील चांगला स्टार्ट आणि धावफलकावरती 9 धावा आहेत, म्हणजे फलंदाजांसाठी देखील एक चांगली सुरुवात. हा मित्र म्हणे की चौदरपाडा संघासाठी आता ही सवय झालेली आहे फायनल खेळण्याची, परंतु भाबाले संघासाठी मी एकच इथे मात्र या ठिकाणी वाक्याचा वापर करेन, अभी नाही तो कभी नाही. बिलकुल. अभी नाही तो कभी नाही. कभी नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे. कारण आणखी बऱ्याचशा स्पर्धा येणं बाकी आहेत. मात्र आज ती संधी चालून आलेली आहे. आज त्या संधीचं सोनं करावं लागेल. निखिल हा प्रयत्न करतोय शॉर्ट मिड विकेटला. रामकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त मिळेल एकच धाव. या जोडीवरती आता भरपूर मोठी जबाबदारी असणार आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पॉवर प्ले मधील आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटकार आल्यानंतर आदित्यनं देखील चांगला पलटवार केला आणि चौदरपाड्याचे प्रेक्षक आता हळूहळू वाढू लागलेले आहेत. हो निश्चितपणे आहे, कारण सध्या त्याची बाजू आपण मजबूत पाहतोय, परंतु या ठिकाणी 10 धावा धाफालके होते आतापर्यंत लागलेले आहेत. 28 धावांची अजून आवश्यकता. हो पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पाहायला मिळाली आणि तदनंतर पाहू शकत दोघे एका ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत आणि मिस्टेक घडली आणि फलंदाज बाद झालाय कोण, अमोल केणे, ज्याने आज दिवसभरामध्ये चांगला खेळ साकारलाय. आणि इथे मात्र अजून एक मोठा धक्का लागला टीम वीरेन स्पोर्ट जय बजरंग भाबाले संघाला. बिग विकेट, मोठा धक्काच म्हणावा लागेल, कारण अमोल एक विस्फोटक बॅटर आहे. जरूर चांगले फटके तो खेळतो, परंतु त्याचा अशा प्रकारे बाद होणे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक मोठं नुकसान आहे. बाद होणारा दुसरा खेळाडू नवीन बॅटर, लेफ्टी बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. जोगेंद्र. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आपण पाहतोय 10ला 2 गडी बाद. वीरेन स्पोर्ट भाबाळे. येणारे 12 बॉल शिल्लक. अजूनही 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. जिंकू शकतात, कारण तशी पाहिली तर बॅटिंग खोलवर आहे भाबाले संघाकडे आणि आज जोगेंद्र भालेकरला मात्र त्याचं उत्तर द्यावं लागेल. कारण आपण जोगेंद्रला समीर पाहिले तर या सीझनमध्ये 2 जर्सीमध्ये पाहतोय. जेव्हा तो वेगळ्या जर्सीमध्ये असतो तेव्हा त्याचा वेगळा कलर पाहायला मिळत असतो. आणि ज्यावेळी जे वीरेन स्पोर्ट भाबाले संघाची जर्सी त्यांच्या अंगावरती चढते त्यावेळी मात्र हवी तशी कामगिरी होत नाही, परंतु आज दोघांना सिद्ध करावं लागेल. हो, अगदी बरोबर. कारण आणि महत्वाचं म्हणजे काय तर आता इथून पुढे जे दोन्ही गोलंदाज आहेत ते लेफ्ट आर्मर आहेत, म्हणून लेफ्टीचं खेळ महत्वपूर्ण राहणार आहे. तो म्हणजे वीरेन स्पोर्ट बावळे संघाच्या दृष्टिकोनातून. मात्र आता स्ट्रायकिंग एंडला निखिल आहे. प्रतीकनं एक मेडल षटक टाकली आहे आणि जरूर आता तो आत्मविश्वास या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचा आपल्याला पुन्हा झळकताना दिसेल का. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं 12 बॉल 28 धावांची गरज आहे. निखिल केने समोर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. प्रतीकचा पहिला बॉल फुलर लेंथ होता, वेगवान, सरळ निघून जातो विकेट कीपरकडे. डॉट बॉल. आणि एवढं सोपंही नाही ना समीर, की ज्याने ही पूर्ण स्पर्धा पाहिली तर गाजवलेली आहे. आज पाहू शकल्या विकेटचा चांगला त्यांना अंदाज बांधता त्यांना आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात एवढ्या धावा अजून जोडायच्या आहेत. आणि सुरुवात चांगली गेली प्रत्येक वाकडेनं डॉट बॉलनं. 11 चेंडू आता शिल्लक, 11मध्ये 28ची गरज, परंतु दोघांकडे क्षमता आहे की इथं सुद्धा मात्र सामन्याला ते कलाटणी देऊ शकतात आणि आज ती कलाटणी तुम्हाला द्यावी लागेल का तुमच्यावरती एवढा भरोसा दाखवला जातो या प्रत्येक स्पर्धेमध्ये. हो फटका हवेत केला आहे, परंतु चुकीचा टायमिंग. उंच चेंडू गेला आणि चेंडूकडे राहुल पोहोचलाय, तोच चूक करत नाहीये, चांगला झेल पकडलाय आणि पुन्हा मात्र पावसाळ निखिल केने मात्र सबसेल फेल ठरलाय. झेलबाच्या स्वरूपात बाद. आणखी एक धक्का लागला. निखिल केने देखील आता मैदानाच्या बाहेर परतत असताना भाबाळे संघाला तिसरा धक्का लागतोय आणि आता समीकरण हळूहळू बदललेलं आहे. येणारी 10 बॉल आणि आता 28 धावांची गरज आहे. जस डॉट येतील, जसजसा विकेट येईल तसं आता प्रेशर वाढणार आहे तो वीरेन स्पोर्ट जय बजरंग भाबाले संघावरती. आणि डेफिनेटली आता इथून प्रतीकच्या आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय, कारण पूर्ण दिवसभर या विकेटवर त्यानं चांगला खेळ साकारला आणि ज्यावेळेला तुमच्याकडून एखाद्या मॅचमध्ये मॅच विनिंग कामगिरी होते ना, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही एक वेगळ्या ऊर्जेनं खेळ करत असता. आणि प्रतीकच्या बाबतीत तेच म्हणावं लागेल. सध्या ती ऊर्जा, एनर्जी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. आता 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. परंतु एक्झॅक्टली आदित्य वाकडे असेल किंवा प्रतीक असेल त्यांना मात्र त्या एनर्जीचा मात्र जरूर कुठेतरी विचार करावा लागेल की ती कोणती एनर्जी यूज करतायत. त्या अनुषंगाने मात्र त्यांचा खेळ आपण पाहतो, नॉन स्टॉप क्रिकेट ते खेळतायत आणि निश्चित समीर ती एनर्जी सुद्धा ब्रँड असेल. प्रतीक पुन्हा एकदा. हो नागेश केणे आलाय अनुभवाला त्यामध्ये प्रमोशन देण्याचा निर्णय घेतला संघनायकाने, परंतु पहिला चेंडू केलेत असताना थोडंसं दूर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव.
परंतु समीर इथून आता सिंगल डबल काही होणार नाहीये, तुम्हाला मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील. हो, परंतु या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी दबाव कमी करणार आहेत आणि ती एक्स्ट्राची धाव आता प्रतीक्षा माध्यमातून आता 10 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. ह्या ओव्हरमधील 4 बॉल अत्यंत महत्त्वाचे असतील. किमान 2 मोठे फटके या 4 बॉलमध्ये तुम्हाला खेळावे लागतील, तेव्हा तुम्ही पलटवार कराल. फुल टॉस बॉल समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह करण्यात आल्या. राहुल बॉलवरती येतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. 2च धावा आणि स्कोर आता या 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती आता 13 या आकड्यावरती. येणारे 9 बॉल शिल्लक, अजूनही 25 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू फार महत्त्वपूर्ण राहणार आहेत टीम भाबाले संघासाठी. या 3 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न नागेश किंवा जोगेंद्रला करावा लागेल. प्रत्येक पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. खेचून मारण्याचा प्रयत्न झालाय. ऑफस्टिकचा चेंडू होता, चेंडू त्याला कार्पेटच्या साईडने स्क्वेअर लेग वरून कुणाल सुतार वेगाने आलाय आणि त्यानंतर पाहू शकाल विकेटची संधी होती, परंतु प्रतीकने मात्र तिथे मिस्टेक केली आणि पाहू शकाल नागेशकडे मात्र तिथे बचावला गेला. हो, अगदी बरोबर. बॉल कलेक्ट करता आलं नव्हतं गोलंदाजाला आणि तो अक्षरशः वाचलाय त्या ठिकाणी. एका धावेने स्कोर देखील पुढे गेला. सुरुवातीला दुसऱ्या धावेचा मानस दाखवला होता, परंतु जोगेंद्रने नकार दिला. एक चांगला कॉल होता, मात्र तरीही विकेटची संधी निर्माण झाली होती. मात्र एक धाव तिथे मिळाली आणि धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 38 धावांचं एक मोठं लक्ष 3 षटकांच्या मॅचमध्ये मी तर म्हणेल एक फार मोठं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलं आणि आता समीकरण बदललंय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्याकरिता 24ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेला सरळ निघून जातो विकेट कीपरकडे. डॉट बॉल. कुठल्या प्रकारे चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. सातत्याने फुल लेन टाकतो. लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आहे आणि आउटसाइड ऑप्शन चांगला मारा केला. 7 बॉल आणि आता 24ची गरज. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा. जोगेंद्र समोर स्विच हिट. कडक शॉट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. षटकार आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये. येणारे 6 बॉल 18 धावांची गरज. मॅच ऑन. काय फटका केला या ठिकाणी आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी नित्यांत आवश्यकता होती टीम विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले संघाला. आणि तो फटका अखेर जोगेंद्र भालेकरच्या बॅटमधून निघाला. रिव्हर्सचा फटका, स्विच हिट आणि पावशकाल या सिक्सरनं मात्र कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. जबरदस्त या ठिकाणी पिक केलाय आणि सरळ भिडकावून दिला या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 18 धाब्यांची गरज. हा फटका पहा, सातत्याने रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न करतायत कारण फटका तेवढा चांगला खेळलाय. छोटीशी टीम मीटिंग जरूर पाहायला मिळाली की आता मात्र अतुल उत्कडे चेंडू सोपवणार की विजू स्वतः मात्र त्या ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी घेणार. क्वार्टर फायनल क्रमांक 3, परंतु जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी मात्र ही लढाई सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे चौथपाडा संघ प्लीज. यानंतर 2 सामने आपल्याला आधुनिक कव्हर करायचे आहेत. यानंतर सेमीफायनलची मॅच आई गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष मेहर 11 बापगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 बल्लाड्या संघामध्ये तुम्हाला ही लढत पाहायला मिळणार आहे. आणि या चालू सीझनचा विचार आपण केला तर नांदकर संघाने सुद्धा आतापर्यंत 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मेहर 11 संघाने सुद्धा 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. दोघांकडे चांगला टॅलेंट आपण पाहतोय, चांगला अनुभव. या चालू सीझनमध्ये आपण त्यांचा चांगला खेळ पाहिला आहे आणि या नांदकर संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. चला खेळाला सुरुवात करा प्लीज. पंचांना सुद्धा विनंती करतो की आपण सातत्याने खेळाडूंना वॉर्न करत राहा जेणेकरून जास्त वेळ इथे खर्च होणार नाहीये. विजू आपण खेळायला सुरुवात करायची आहे. 6 बॉल 18ची गरज. पुढे आला बॅटच्या हातली केडा लागली आणि पाहू शकाल पहिला चेंडू आला विजूनं हाताला डॉट. ओ हो, काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी टू लेफ्टी आहे. बॅटल चांगलं होत आहे, परंतु हा डॉट बॉल डेफिनेटली या ठिकाणी अधिक प्रेशर वाढवत असताना. येणारे 5 चेंडू 18 धावांची गरज. लेफ्ट आर्ममध्ये विकेट. विजू पुन्हा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा निर्धाव. दबाव वाढलाय. जोगेंद्रकडे स्ट्रायकिंग एंड खरं तर देणं गरजेची होती, परंतु नागेशने सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लागोपाठचे 2 निर्धाव आलेत आणि आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 18ची गरज. मलाही हेच वाटलं की आय थिंक
पहिल्या चेंडूवरती नागेश एखादी धाव पूर्ण करेल आणि एक धाव कुठेतरी कंप्लीट करून स्ट्रायकिंग एंडला भालेकरला आणणं गरजेचं होतं. फायनली आणला स्ट्रायकिंग एंडला, परंतु तो तिसऱ्या चेंडूवरती आला आणि आता समीकरण येणारे 2 बॉल आणि 11 धावांची गरज. हळूहळू रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबल्यात, मॅचचा इंटरेस्ट वाढलाय, तेही आनंद घेतात. त्यांचंही सर्वांचं मनापासून स्वागत. परंतु आता प्रेशर आता गोलंदाजावरती पाहायला मिळतोय, कारण लेफ्टी टू लेफ्टी कॉन्टेस्ट आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की आता विजय तरेला मात्र एक नाही तर दोन जण मात्र त्या ठिकाणी कान मंत्र देत आहेत. परंतु मी नेहमीच सांगतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे. 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये 11ची गरज. हा सिक्सर पहा, या सिक्सरनं सामना जिवंत केलाय. या सिक्सरनं मात्र पावसाळ्यात विजयाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामध्ये वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले संघाच्या. जरूर जरूर येणारी 2 बॉल 11ची गरज. विजू पुन्हा एकदा, ओहो पुन्हा एकदा लॉब केलाय लॉंग ऑनच्या पलीकडे, आणखी एक सिक्सर. काय मॅच रंगली आहे. सेमी फायनल नंबर 1 सरपंच उपसरपंच चषक बापगाव मध्ये क्रिकेटचा विजय झालाय आणि बाळरामजी मेहर खुश आहेत, कारण त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय झालाय. येणारा एक चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज. काय फलंदाजी आपण या ठिकाणी पाहत आहोत. 3 मध्ये एकूण 17 धाब्यांची गरज होती. त्याच्यानंतर पावसाकाल पहिला सिक्सर मिड विकेटला आला आणि हा सिक्सर पहा अगदी लॉंग ऑन वरती, अगदी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि पावसाकाल शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र या ठिकाणी 5 धाबांची आवश्यकता. बारी बारी सबकी बारी. पहिले ती सोदरपणा वालो की, अब हे भावाले वालो की. आता क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट अनिश्चितने का भरलेलं आहे त्याचं जागतं उदाहरण इथे मात्र आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. एक चेंडू 5 धाब्यांची गरज. हा सामना आता मात्र भावाले वर्षे चौधरपणा राहिला नाहीये. हा सामना आता मात्र जोगेंद्र वर्षे विजू तरे असा सामना इथे पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज आता मात्र पावसाळ्यात एक्झॅक्टली कोणत्या ट्रॅक वरती चेंडू हाताळणार, कोणता टप्पा मात्र त्या ठिकाणी यूज करणार. जबरदस्त मॅच. आणि असा की समीर, एका विजयावरती एक विजय फ्री आहे. हो, कारण फायनलला पोहोचणारा संघ योगी सर विजू तरेनं, ह्याच विजू तरेनं अनेक मॅचेस चौधरपाडा संघाला खरं तर पराभवातून वर आणून जिंकून दिल्यात, परंतु त्याच विजयच्या समोर आज काय खेळी साकारली आहे. शेवटचा एक चेंडू 5 धावांची गरज. चला स्पीड अप करा. परंतु समीर आता अशी वेळ आली की विजयाच्या उंबाट्यावरती जेव्हा आपण चौधरपाडा संघ पाहत होतो की आता मात्र कुठेतरी पराभवाच्या छायेत तर वावरत नाही ना, कारण 2 सिक्सर आले भालेकरच्या बॅटमधून आणि आता मात्र त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय. नाही, आज सर्वांना जागेवरून उभं राहण्यास भाग पाडले. काय मॅच रंगली आहे खरोखरच. मेहर 11 बापगावनं जी मेहनत घेतली, त्या मेहनतीला सलाम आणि त्या मेहनतीला रंग आलेला आहे तो या सामन्याने. एक चेंडू 5ची गरज. विजू तरे मार्ग सोडतो. या सिली मिळवापला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. प्रेशर टाकण्यासाठी आता मात्र ही रणनीती वापरली जाते. 5 धाब्यांची गरज. सामना करी भालेकर. ओ काय घडलंय, चेंडून अचानक उचली प्राप्त घेतली आहे आणि पाहू शकाल त्या ठिकाणी लिगल बॉल आणि फायनल मध्ये एंट्री करणारा पहिला संघ ठरलाय सरपंच व उपसरपंच चषकामध्ये जय हनुमान चौधरपाडा. जबरदस्त मॅच, परंतु जोगेंद्र भालेकर जबरदस्त लढला. त्याच्या लढाईला देखील सलाम आणि अखेर शेवटचा बॉल डॉट येतोय आणि याचबरोबर जय हनुमान चौधरपाडा संघ 7व्यांदा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. निश्चितपणे आणि असं वाटतं की त्यांना आता मात्र ही लत लागली आहे फायनल खेळण्याची. ही क्रिकेटची नशा आहे असंच म्हणावं लागेल, कारण ही 11वी स्पर्धा आपण कव्हर करतो आणि 11 पैकी 7 स्पर्धा मध्ये ते फायनल खेळले. अजून यापेक्षा काय हवं असेल चौधरपाड्याच्या समर्थकांसाठी. देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. ज्यांनी अष्टपैलू खेळ साकारला आहे. बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि गोलंदाजीमध्ये पाहू शकाल 2 विकेट्स आपल्या नावावरती प्राप्त केल्या. वन साइड हिरो मिस्टर आदी वाकडे, प्लेयर ऑफ द मॅच.